रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे। 2021च्या 307चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1 चा आरोपी करावा। तुम्ही किती प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही। एसआयटी फॉर्म करा, जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढे आलं पाहिजे, असं आमची सुद्धा भूमिका आहे। बघा, रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची, हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे। पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड रोहित पवार आहे। तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही, ते असे एकदम असे बेधुंद झाले होते। रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे। 2021च्या 307चं कलम दाखल रोहित पवारला नंबर 1 चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं। महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही, पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तुम्हाला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं झालंय, मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय। मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली। अरे म्हणलं हे कसं काय येतं? तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो। मग म्हणलं काय भेटायचंय, काय कारण आहे? तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं, याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलंय। आता जो माणूस छातीवरती टॅटू त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा। तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती कावणलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या। माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले। यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला। एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा। यांची राजकारणाची पद्धत ही आहे, एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा, त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा। समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे, असले उद्योग या लोकांचे आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे। याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत। तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करताय लोकांचा। आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय? माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे। आणि आम्ही कुठं काय बोला, मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोताडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहित आहे। आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत आहोत। कुणाला नाही, पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील, रोहित पवार मी आरोप केलाय का? नाही, तुम्ही समोर बघितलं की काय झालंय। महादेव देवकाते कोणाचा कार्यकर्ता आहे? त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे। तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय। आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार, तर शरणू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात, त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळे लोक पुढे येतील। रोहित दादा, गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरयू हांडे याला मारहाण झाली, त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायच्या आधी व्हिडिओ कॉल केला, अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। एक तर तुम्ही समजून घ्या, कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल, तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही। एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही। आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही। व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर, माझ्या मित्रपरिवारावर, माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही, तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे? आता तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही एसआयटी फॉर्म करा। मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना की तुम्ही एसआयटी फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी, मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतोय। सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काळे कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे। आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत, त्यातला मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न
करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. पण तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही. SIT फॉर्म करा, जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिजे असं आमची सुद्धा भूमिका आहे. त्याच्याचबरोबर हा जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे, आता ह्या व्यक्तीच्या बाबतीत 2-3 महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार बेदम मारलं गेलं होतं आणि त्याच्यात त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हर्ट झाला होता. पण किती काही झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेत असाल तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.